युवा नेते नितीन भुतारे यांच्यावर मनसे पक्षाने चुकीच्या पद्धतीने कारवाई केली, त्याचा ओबीसी समाजाच्या वतीने केला जाहीर निषेध। मनसेचे नेते नितीन भुतारे यांच्यावर पक्षाने चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्यामुळे सकल ओबीसी समाजाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला। माळीवाडा वेस येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। मनसे नेते नितीन भुतारे यांनी लोकसभेचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या विरोधात भूमिका मांडल्यामुळे तसेच सर्वसामान्य जनतेच्या बाजूने भूमिका घेतल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांच्यावर कुठलीही चूक नसताना कारवाई केली। हा अन्याय ओबीसी समाज सहन करणार नाही। सर्व ओबीसी समाज युवा नेते नितीन भुतारे यांच्या पाठीमागे उभा आहे। सत्य व परखड भूमिका घेणे हे नितीन भुतारे यांचे काम आहे व ते सातत्याने करत आले आहेत। त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कोणी केला तर सकल ओबीसी समाज सहन करणार नाही, असे भरत गारुडकर यावेळी बोलताना म्हणाले। यावेळी बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव, परेश लोखंडे, राजेंद्र पडोळे, सुरेश चिपाडे, रमेश सानप, सागर फुलसौंदर, मंगेश खंगले, बाबा पटवेकर आदी उपस्थित होते। कैलास दळवी, रोहित पठारे, लवेश गोंधळे, माऊली गायकवाड, अनिल इवळे, सुनील भिंगार बनकर, रमेश चिपाडे, कॅप्टन सुधीर पुंड, इंजिनियर चंद्रकांत पुंड, जालिंदर बोर्डे, अमोल भांबरकर, दीपक खेडकर, गणेश बनक, सुरेश आंबेकर, गणेश कोल्हे, भाऊसाहेब कोल्हे, ब्रिजेश ताठे, विशाल वालकर, मनोज गडाळकर आदी उपस्थित होते। आमच्या ओबीसी समाजाचे सक्रिय कार्यकर्ते नितीनजी भुतारे हे मनसेचे पदाधिकारी होते। त्यांनी मागील काही हप्त्यामध्ये आपले जे विद्यमान खासदार आहेत विखे पाटील, तर त्यांनी अशी जी स्पर्धा घेतली होती का जे एवढा आपला मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातील कोणी बी विखे पाटलाची रेकॉर्डिंग आणीन, म्हणजे रेकॉर्डिंग कुठल्या संदर्भात तर विकास कामं केली, सामान्य नागरिक जे विखे पाटला संघ बोललाय त्याची जे रेकॉर्डिंग आणीन त्याला माझ्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक मी देईन असे नितीनजी भुतारे असे बोलले होते। तर त्यांच्यावर जे आता विद्यमान खासदार आहेत सुजयजी विखे पाटील, त्यांनी जर हे यांच्या मनसेतील जे पक्षाचे काही बांडगुळ आहेत, पदाधिकारी बांडगुळ, त्यांना हाताला धरून त्यांचं जे मनसेचं पद, ते जिल्हा सचिव आहेत, त्यांचं जे पद घालण्याचं काम या विखे पाटलांनी केलं आहे। म्हणजे विखे पाटलांनी त्यांचं पदच नाही घातलं तर समस्त ओबीसी समाजावर त्यांनी अन्याय केलाय। म्हणजे त्यांनी कायम दाखवून दिलंय ओबीसी समाज कायम आमच्या असा राहिला पाहिजे, तसा राहिला पाहिजे, कायम अशिक्षित राहिला पाहिजे ओबीसी समाज, असं हे विखे पाटलांनी दाखवून दिलंय। मागील जे 1-2 महिन्यापूर्वी जे मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय चालू होता तर भुजबळ साहेबांनी जर ओबीसी समाजाची एकदम बाजू भक्कमपणे मांडून धरली होती। भुजबळ साहेबांचं म्हणणं काय होतं, मराठा समाज आरक्षण भेटावं पण ते ओबीसी धक्का न लागता मराठा समाज आरक्षण द्यावं। तर त्यांचे पिताश्री काय बोलले होते का भुजबळ साहेबांनी राजीनामा द्यावा। तर त्यांचा काय अधिकार भुजबळ साहेबांचा राजीनामा मागायचा? जेव्हा शिवसेना सोडून भुजबळ साहेब शिवसेना सोडून भुजबळ साहेब राष्ट्रवादी दाखल झाले तर 40 आमदार घेऊन आले होते। यांचे पिताश्री काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाले, यांनी किती आमदार आणले? याच्यावरून आपलं त्यांनी पहिली ओळखावी आणि आमचे भुजबळ साहेब यांच्यावर टीका करावी आणि आमचे सामान्य कार्यकर्ते, आता नितीनजी भुतारे आमचे सामान्य कार्यकर्ता, तुम्ही तेवढी तुमची ताकद पणाला लावली, तुमची स्टेटस काय, ते भुतारे साहेब स्टेटस काय, याच्यावरून आमच्या ताकदचा अंदाज आम्हाला आलाय का ओबीसी कशात कमी नाही। पण तुम्हाला सांगतो विखे साहेब, आम्ही सामान्य कार्यकर्ते ओबीसीचे, तुम्हाला या लोकसभेच्या इलेक्शनला आम्ही आमची ताकद तुम्हाला दाखवून देऊ।